3 वर्ष वाट बघताय, आंदोलनं झाली, अनेक रॅल्या करण्यात आल्या, पण आज तुमचा हिरमोड झालेला दिसतोय की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं नाहीये. काय भूमिका आहे, काय स्पष्टीकरण? बघा, आज आम्ही कित्येक वर्ष आंदोलन काढतोय, मोर्चे काढतोय, शिडकोवरती गेलो, महानगरपालिकेवर गेलो, प्रत्येक ठिकाणी आम्ही आंदोलन काढली. एवढंच नाही तर सर्व भूमिपुत्र एकत्र येऊन बाळामामा होते ते ठाण्याचे, त्यांचा इथे काही संबंध, त्यांना इथे मतदान पण नाही, पण 2000च्या संख्येने ते गाड्या उपस्थित घेऊन रासाहेबपर्यंत त्यांनी रॅली काढली. त्यानंतर कुठे फडणवीस साहेबांना वाटलं की खरंच यांची आता शक्ती द्विगुणी झाली आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं, येत्या 3 तारखेला त्यांनी मीटिंग लावली आणि मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आता की आमचं मनात चर्चा आले आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आणि आमचं पंतप्रधानांसोबत पण बोलणं झालं आहे आणि तुमचं पत्रक आमच्यापर्यंत पोहोचलं आहे, आम्ही पुढे केंद्र सरकारला पाठवत आहोत आणि तुमचं नाव देणार. त्यामुळे तुम्ही तो 27 तारखेला विमानतळाला घेराव घालणार आहात, तो तुमचा घेराव तुम्ही स्थगित करा. आणि त्यामुळे त्यांचा आम्ही शब्दाचा मान राखून आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलं. पण पर्यायाने आमचं सोनेरी क्षण तुम्हाला दिसलं असेल काय आहे ते. आम्ही आशेने होतो की आमच्या दिबा पाटलांचं कुठेतरी नाव घेतलं जाईल आणि आम्हाला सांगतील तरी निदान की तुमचं पत्रक आमच्यापर्यंत पोहोचलं आहे, आम्ही तुमचं नाव 3 महिन्यांनी जाहीर करतो, तरी आमच्या मनाचं समाधान झालं असतं. पण आजपर्यंत त्यांनी कुठेच त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला नाही की लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव घोषित करण्यात येईल म्हणून. खरंच त्याच्यामुळे आमची आज नाराजगी निर्माण झाली आहे. आज तुम्ही बघाल तर इथे सर्वात जास्त जो त्याग आहे हा भूमिपुत्रांचा आहे. आज जमिनी गेलेल्या आहेत, या भूमिपुत्रांच्या गेलेल्या आहेत, जमीन आमची गेलेली आहे. त्यात दुसरी गोष्ट, भूमिपुत्रांच्या जमिनी जात असताना आमची घरे गेली, मासेमारी, शेती व्यवसाय, प्रथम साधनाचे जे व्यवसाय गेले आहेत, आज आमच्याकडे साधनं नाही आहेत, आम्ही कुठून पैसे कमवायचे हा मोठा प्रश्न आमच्याकडे उपस्थित राहिला आहे. आणि विमानतळाला जेव्हा जागा दिली तेव्हा सिडकोने फक्त आम्हाला 18 महिन्याचं भाडं देण्याचं त्यांनी कबूल केलं, पण 18 महिन्याचं आज 3 वर्ष झाले आणि 3 वर्षाचं भाडं कोण देणार? आमच्या खिशातून आज भाडं जातं. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की आज भूमिपुत्राला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि आज आम्ही थांबलो नाही आहेत, तर पुढेही आम्ही आंदोलन करणार आहोत आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आज तुम्ही बघायला गेलात तर भूमिपुत्रांना 4 भिंतीच्या आत ठेवण्यात आलं आहे, जो पर्यावरणामध्ये राहायचा आणि त्याच्यामुळे त्यांची मृत्यूची संख्या जास्त झाली आहे. आज त्यांना स्मशानभूमी ही उपलब्ध नाही आहे आणि खूपच शोकांतिका वाटते की पंतप्रधान हे भारताचे कुठल्या BJPच्या किंवा पक्षाचे नेते नसून ते पूर्ण भारताचे नेते आहेत. त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे होता आणि सगळे आम्ही एवढे जर उतरतोय की आमचा दिबा पाटील साहेबांचं तुम्ही नाव द्या, तर तुम्ही नाव द्यायला पाहिजे होता, तो नाव तुम्ही दिला नाही. काल तुम्ही गोव्याच्या विमानतळाला मनोहर शेठ यांचं नाव दिलं, मग आमचं नाव का तुम्ही डावळलं? कामोठे येथे बॅनरवरती दिबा पाटलांचं नाव नसलेलं बॅनर छापण्यात आलेलं काय आहे, काय स्पष्टीकरण काय पाळण्यात आलेलं आणि कोणत्या प्रकारचं पोस्टर लावण्यात आलं होतं? बघा, कालच उद्घाटन झालं आणि सांगितलं होतं की दिबा पाटील साहेबांचं नाव लावण्यात येणार आहे, पण आज तुम्ही बघाल महानगरपालिकेने जिथे जिथे बॅनर लावले आहेत. आज आमच्या इथं कामोठे सेक्टर 17ला जो बॅनर लावला होता त्यांना समजलं की आम्ही आज इथे येतोय लाईव्ह देण्यासाठी, त्यामुळे त्यांनी सकाळीच बॅनर काढून टाकला. अशा प्रकारचा जो बॅनर होता त्यामध्ये कुठेतरी दिबा पाटलांचा फोटो तुम्हाला दिसतोय तर नाव दिसतोय. अशा प्रकारची फसवणूक आज इथे केली जात आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचा मान राखावा यासाठी आम्ही आंदोलन स्थगित केलं होतं, पण आम्ही आता जन आक्रोश करणार. आम्ही सर्व महिला एकत्र येऊन रस्त्यावर उतरणार. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विमान उडून देणार नाही. दिबा पाटलाची जेव्हा आम्ही खातो आणि आता दिबा पाटलाचं नाव नाही तिथं आम्ही करायचं काय? भूमिका असणार? भूमिका आमची आंदोलन करून ज्याने आम्ही जा मोर्चाला जा इथं जा तिथं काय केलं आमच्यासाठी दिबा पाटलांचं नाव नाही तिथं, मग तिथे काय आमचा तिथे जाऊन उपयोग आहे? दिबा पाटलाचं नाव द्यायलाच पाहिजे. नमस्कार, पनवेल तालुका प्रकल्प समितीचा सदस्य मी आहे. काल पंतप्रधान येऊन विमानतळाचं उद्घाटन केलेलं आहे. या उद्घाटनामध्ये ज्या लोकांची जमीन गेली त्या विमानतळासाठी त्यांचा एकही उल्लेख केलेला नाही. ज्याने आपल्या पोटाच्या
पाण्याच्या जी व्यवस्था होती शेती ती आपल्या देशासाठी समर्पित केलेली आहे आणि असा त्याग केलेल्या शेतकऱ्यांचा नाव लिस्ट सुद्धा या लोकांनी घेतलेला नाही. कुठल्याही मंत्र्यांचा पहिला मंत्र्याने एक उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषण केला, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भाषण केला, त्याच्यानंतर उड्डयन मंत्र्यांनी भाषण केला, त्याच्यानंतर पंतप्रधान साहेबांनी भाषण केला. परंतु या भाषणामध्ये फक्त देववडिलांचा उल्लेख एवढाच केला का त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा नेता एवढा कुठे उपकार केला. आमच्या मनामध्ये एवढी जास्ती हे आहे, मनामध्ये खतखत आहे का जर आता दिवाळी येत आहे आणि दिवाळी आम्हाला जर उत्साहाने साजरी करायची असती तर आमच्या देववडिलांचं नाव कालच्या वेळेला जाहीर केले असता तर आम्ही या दीपावली आनंदाने साजरी केली असती. परंतु यांनी आमच्या दीपावलीवर विरजन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आमचा हा जो नेता आहे या नेत्याचं महत्त्व यांना कळलेलं आहे. राष्ट्रीय नेता आहे, त्यांनी काय काय काम केलेलं आहे आणि त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांच्या नावासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू. जोपर्यंत या दिवावडिलांचं नाव या विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि आमच्या समितीतर्फे आम्ही सतत 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 रस्त्यावर येऊन आंदोलन करू. हे आमचे ध्येय आहे. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विजय असो. लोकनेते दिबा पाटील साहेबांचा अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील अमर रहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे? दिबा पाटील साहेबांचं. या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव कुणाचे? दिबा पाटील साहेबांचं. पोटाला भाकरी बांधून घेऊन जायचं तू दिबा पाटलाच्या घरवाल्याचं त्यांचं नाव लागावं आपली अशी इच्छा आहे ना त्यांचं नाव लागावा असं आम्हाला वाटतंय. हा. बरोबर आहे.